रक्ताच्या नात्याचा असा भयानक शेवट पाहून कोणाचंही काळीज पिळवटून निघेल. कारण ज्या आईने स्वतःचं पोट मारून मुलाला इंजिनियर केलं, त्याच मुलाने तिला एसटी स्टँडच्या गर्दीत बेवारस सोडून पळ काढला. ही गोष्ट आहे 60 वर्षांच्या सुमती काकूंची आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची, समीरची, ज्याने आपल्या आईला अशा वळणावर आणून सोडलं जिथून तिला परतीचा रस्ताच उरला नव्हता. सकाळची वेळ होती आणि घरात एक वेगळाच उत्साह होता. समीरने अचानक आईला सांगितलं की आई, आज आपण देवदर्शनाला जाणार आहोत. तू तुझी ती नवीन साडी नेस. हे शब्द ऐकून सुमती काकूंचा चेहरा आनंदाने उजळला होता. गेल्या 2 वर्षात समीर त्यांच्याशी धड 2 शब्दही बोलला नव्हता आणि आज अचानक देवदर्शनाचा बेत ऐकून त्यांना वाटलं की मुलाचं मन बदललं आहे. म्हातारपणात आता सुख मिळेल या आशेने त्यांनी कपाटात जपून ठेवलेली ती जुनी पण अतिशय नेटकी साडी बाहेर काढली. त्यांना हे स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या मुलाला त्यांनी बोट धरून चालायला शिकवलं, तोच मुलगा आज त्यांना घराबाहेर काढण्यासाठी हे नाटक करत आहे. प्रवासाला निघायचं म्हणून सुमती काकूंनी घाईघाईने डबा भरला. समीरला वांग्याचं भरीत आणि दशम्या खूप आवडायच्या. वाटेत बाळाला भूक लागेल या मायेच्या विचाराने त्यांनी प्रेमाने डबा पिशवीत भरला. समीर बाहेर गाडी सुरू करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव होता, जो सुमती काकूंना उमजला नाही. त्यांना वाटलं प्रवासाचा ताण असेल किंवा ऑफिसचं काही टेन्शन असेल. त्या गाडीत बसल्या आणि गाडी एसटी स्टँडच्या दिशेने निघाली. गाडी एसटी स्टँडपाशी थांबली तेव्हा समीर म्हणाला, आई, तू इथे या. बाकड्यावर बस. गाडीत खूप गर्दी आहे. मी आधी तिकीट काढून येतो आणि पाणीही घेऊन येतो. त्याने आईला एका कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसवलं. सुमती काकूंनी आपला पदर सावरला आणि मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्या मोठ्या कौतुकाने पाहत राहिल्या. तो निळा शर्ट गर्दीत दिसेनासा होईपर्यंत त्या एकटक तिकडेच बघत होत्या. अर्धा तास झाला, मग 1 तास झाला. स्टँडवरच्या गाड्या येत होत्या आणि जात होत्या. सुमती काकूंच्या शेजारची माणसं बदलली, पण समीर काही परत आला नाही. त्यांच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली. तिकिटाला एवढा वेळ का लागतोय आणि पाणी घ्यायला तो कुठे गेला असेल, असे प्रश्न त्यांना पडू लागले. समीरची वाट पाहताना सुमती काकूंच्या डोळ्यांसमोरून त्यांचं उभं आयुष्य सरकून गेलं. सोलापूरच्या एका छोट्या गावात त्यांचं घर होतं. पती रेल्वेत कामाला होते, पण समीर 5 वर्षांचा असतानाच त्यांचं निधन झालं. पदरात लहान मुलगा आणि हातात काहीच नाही. अशा परिस्थितीत सुमती काकूंनी हार मानली नव्हती. लोकांची धुणीभांडी केली, शेतात मजुरी केली आणि प्रसंगी स्वतः उपाशी राहिल्या. पण समीरला कधी कशाची उणीव भासू दिली नाही. माझा समीर मोठा साहेब होणार हे एकच स्वप्न त्यांना जगवत होतं. समीर हुशार होता म्हणून त्याला शहरात शिकायला पाठवलं. काकूंनी आपले उरले सुरले दागिने आणि जमिनीचा तुकडा गहाण ठेवून त्याला इंजिनियर केलं. ज्या दिवशी समीरला पुण्यात नोकरी लागली त्या दिवशी सुमती काकूंनी देवापुढे साखर ठेवली होती. कारण त्यांना वाटलं होतं की त्यांच्या कष्टाचं चीज झालं आहे. पण शहराच्या चकचकाटात आणि पगाराच्या आकड्यात समीरची आई मात्र कुठेतरी धूसर होत गेली होती. हे त्यांना कळलंच नाही. दुपारचे 2 वाजले होते आणि सुमती काकूंचा घसा कोरडा पडला होता. त्यांनी पिशवीतून पाण्याची बाटली काढली, पण ती रिकामी होती. समीर पाणी घेऊन येणार होता ना, मग तो गेला कुठे? त्यांनी थरथरत्या हातानं पिशवीतून जुना मोबाईल काढला आणि समीरचा नंबर लावला. पलीकडून एकच आवाज आला की तुम्ही संपर्क साधू इच्छित असलेला नंबर सध्या बंद आहे. हे ऐकताच त्यांच्या काळजात चर्र झालं. ज्या मुलासाठी आयुष्य वेचलं त्यानेच तहानलेल्या आईला पाण्याच्या बहाण्यानं सोडून दिलं होतं. शिक्षण आणि डिग्री माणसाला पैसा कमवायला शिकवतात, पण माणुसकी शिकवत नाहीत, हेच या घटनेतून सिद्ध झालं. एका आईसाठी तिच्या आयुष्यातला सर्वात दुर्दैवी दिवस तो असतो जेव्हा तिचं स्वतःचं रक्त तिला पर्क करतं आणि तिला हे कळतही नाही की तिचा वापर करून फेकून देण्यात आला आहे. आजची ही गोष्ट ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल आणि मनात एकच प्रश्न येईल की नाती इतकी कशी बदलू शकतात. समीर आणि सुमती काकूंची ही कहाणी फक्त एका घराची नाही, तर आजकालच्या अनेक घरांमध्ये घडणाऱ्या एका भयानक वास्तवाची आहे. समीरचं लग्न झालं आणि घरात आनंदाचं वातावरण होतं. सुमती काकू, ज्यांनी समीरला लहानाचा मोठा करण्यासाठी अपार कष्ट घेतले होते, त्या आता आपल्या मुलाकडे पुण्यात राहायला आल्या होत्या. त्यांना वाटलं होतं की आता उतार वयात मुलाचा आणि सुनेचा आधार मिळेल, नातवंडांशी खेळता येईल आणि उरलेलं आयुष्य सुखात जाईल. सुरुवातीचे काही महिने अगदी मजेत गेले. नवीन सून, नवीन घर, शहरातलं राहणीमान, सगळं काही छान वाटत होतं. पण जसे दिवस जाऊ लागले तसं या सुखाला कोणाची तरी नजर लागली.
हळूहळू घरातल्या वातावरणात बदल होऊ लागला. ज्या सूनबाई सुरुवातीला प्रेमाने वागायच्या त्यांना आता सुमती काकूंच्या साध्या साध्या सवयी खटकू लागल्या होत्या. गावाकडची माणसं ती, त्यांना सोफ्यावर बसण्यापेक्षा जमिनीवर मांडी घालून बसायला जास्त आवडायचं. पण हे सूनबाईंना कमीपणाचं वाटू लागलं. त्या टोमणे मारू लागल्या. आई, तुम्ही हे असं खाली का बसता? आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना काय वाटेल? आपल्या स्टेटसचा तरी विचार करा. सुमती काकू बिचाऱ्या गप्प राहायच्या. त्यांचं वय झालं होतं, त्यामुळे त्यांना अधूनमधून खोकला यायचा. रात्रीच्या शांततेत तो खोकल्याचा आवाज सुनबाईंच्या कानावर पडला की त्यांची चिडचिड व्हायची. आई, तुमच्या या खोकल्याच्या आवाजाने मला रात्रभर झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी मला ऑफिसमध्ये त्रास होतो. अशा तक्रारी आता रोजच्या झाल्या होत्या. सुरुवातीला समीर आईची बाजू घ्यायचा. त्याला माहीत होतं की आईने त्याच्यासाठी किती खस्ता खाल्ले आहेत. पण रोजच्या कटकटीने तोही आता कंटाळला होता. हळूहळू समीर बदलला. त्याला आता वाटू लागलं की आईमुळे त्याच्या सुखी संसारात, त्याच्या प्रायव्हसीमध्ये अडथळा येतोय. ज्या आईने त्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच आईच्या गावाकडच्या साध्या राहणीमानाची त्याला आता लाज वाटू लागली. मित्रांसमोर किंवा नातेवाईकांसमोर आईला सादर करायला तो कचरू लागला. सुमती काकूंना हे सगळं समजत होतं. आईचं काळीच ते. तिला मुलाच्या नजरेतला बदल ओळखायला वेळ लागत नाही. पण त्या गप्प राहिल्या. मुलाचं घर तुटू नये, त्याच्या संसारात आपल्यामुळे भांडणं होऊ नयेत म्हणून त्या स्वतःलाच दोषी मानू लागल्या. त्या स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागल्या, जेणेकरून त्यांचा कोणालाही त्रास होणार नाही. पण परिस्थिती हाताबाहेर गेली ती गेल्या आठवड्यात. समीर आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरात भांडण झालं आणि या भांडणाचं मूळ कारण होत्या सुमती काकू. सूनबाईंनी समीरला स्पष्ट शब्दात अल्टिमेटम दिला. एकतर या घरात मी राहीन किंवा तुमची आई. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला कोण हवंय. हा निर्णय समीरसाठी कठीण असायला हवा होता, पण दुर्दैवाने त्याने तो निर्णय घेतला जो माणुसकीला काळीमा फासणारा होता. त्याने आपल्या बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी आईचा बळी देण्याचं ठरवलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजचं हे खोटं देवदर्शन होतं. समीरने आईला सांगितलं की आपण देवदर्शनाला जाऊया. सुमती काकू खुश झाल्या. त्यांना वाटलं मुलगा आपल्याला फिरायला नेतोय, देवाच्या दारी नेतोय. त्या आनंदाने तयार झाल्या. पण समीरच्या मनात काय चाललंय हे त्या माऊलीला काय माहीत. समीर त्यांना घेऊन बस स्टँडवर आला. तिथे प्रचंड गर्दी होती. त्याने आईला एका बाकावर बसवलं आणि म्हणाला, आई, तू इथेच थांब, मी गाडी पार्क करून येतो आणि प्रसादाचं काहीतरी बघतो. सुमती काकू तिथेच बसून राहिल्या. 1 तास झाला, 2 तास झाले. स्टँडवरची गर्दी वाढत होती, कमी होत होती. पण समीर परत आला नाही. सुमती काकूंच्या डोळ्यांतून आता पाणी वाहू लागलं होतं. आजूबाजूची माणसं त्यांच्याकडे बघत होती, पण त्यांना त्याचं भान नव्हतं. त्यांच्या मनात एकच विचार पोखरत होता, बाळा, तू खरंच मला सोडून गेलास का? ज्या हातांनी तुला भरवलं, ज्या कुशीत तुला वाढवलं, त्या आईला तू असं वाड्यावर सोडून गेलास. पण तरीही आईचं मन ते. एवढं होऊनही त्यांचं मन हे मानायला तयार नव्हतं. त्या स्वतःचीच समजूत घालत होत्या. नाही, माझा समीर असं करणार नाही. तो येईल, नक्की येईल. कदाचित ट्रॅफिकमध्ये अडकला असेल किंवा गाडी खराब झाली असेल. तो मला इथे सोडून कधीच जाणार नाही. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. पण सुमती काकूंची खरं चेहरा पोलिसांसमोर उघडा. आईला बसस्टँडवर सोडून पळून गेलेल्या मुलाचं खरं चेहरा पोलिसांसमोर उघडा झाला. रात्रीचे 9 वाजले होते आणि सुमती काकू बसस्टँडच्या कोपऱ्यात एकटीच रडत बसल्या होत्या. त्यांच्या हातात फक्त एक फोटो आणि एक कापडी पिशवी होती. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर झटले, त्याच मुलाने त्यांना रस्त्यावर सोडून दिलं होतं. गस्त घालणाऱ्या 2 महिला पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. त्या धावत गेल्या आणि विचारलं, काय झालंय? सुमती काकू काहीच बोलू शकत नव्हत्या. पोलिसांनी त्यांना पाणी पाजलं आणि हळूहळू विश्वासात घेतलं. मग काकूंनी सगळं खरं सांगितलं. त्यांचा मुलगा समीर त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचं नाटक करून बसस्टँडवर सोडून गेला होता. त्यानं सांगितलं होतं की थोडा वेळ थांब, मी येतो. पण तो परत आलाच नाही. तासनतास वाट पाहिल्यानंतर काकूंना समजलं की त्यांच्या मुलानेच त्यांना फसवलंय. पोलिसांना अशा प्रकरणांची सवय होती. पण सुमती काकूंचा निरागसपणा पाहून त्यांचंही मन भरून आलं. ज्या आईने आपल्या मुलाला सत्य बोलायला शिकवलं, आज तीच आई त्याच मुलाच्या खोट्याला बळी पडली होती. पोलिसांनी काकूंना चौकीत नेलं आणि त्यांच्या मोबाईलमधून समीरचा नंबर शोधला. तासाभरात त्याचा पत्ता मिळाला. तो पुण्याच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहत होता. मोठं घर, महागडी गाडी, सगळं काही होतं त्याच्याकडे. पण आपल्या आईसाठी जागा नव्हती. जेव्हा पोलिसांनी समीरला फोन केला तेव्हा त्याने थेट खोटं बोललं. त्याने सांगितलं की माझी आई तर तीर्थयात्रेला गेलीये, ती तिथे कशी आली असेल? हे ऐकून सुमती काकूंच्या उरल्या सुरल्या आशाही संपल्या. ज्या मुलाला त्यांनी हाताने घास भरवले, आज तोच त्यांच्या अस्तित्वाचाच इन्कार करत होता. पोलिसांनी समीरला सक्त ताकीद देऊन पोलीस चौकीत बोलावलं. रात्रीचे 12 वाजले होते.
समीर आपल्या महागड्या कारमधून पोहोचला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी नव्हती, उलट संताप होता. समीर पोलीस स्टेशनमध्ये शिरताच ओरडला, आई, हे काय नाटक लावलेस? तुला सरळ सांगितलं होतं ना की थोड्या दिवसांसाठी आश्रमात राहा. त्याच्या आवाजात प्रेम नव्हतं, फक्त राग होता. पोलीस हवालदार संतापले. त्यांनी समीरला डांटलं की आईशी बोलतोयस की कोणा गुन्हेगाराशी? तू तिला बसस्टँडवर सोडून पळून गेलास, हा गुन्हा आहे. समीरची पत्नी बचावात उतरली. ती म्हणाली, आम्ही तिला सोडून नाही दिलं, तिलाच तिथे राहायचं होतं. ती खोटी नाटकं करत आहे. दोघांनीही मिळून आपल्या आईवर आरोप करायला सुरुवात केली. सुमती काकू गप्प बसून होत्या. त्यांच्या डोळ्यात आता पाणी नव्हतं. एक भयानक शांतता होती. त्यांनी समीरकडे पाहिलं, ज्या मुलाला त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून मोठं केलं, शिकवलं, आज तोच त्यांच्यावर ओरडत होता. पोलिसांनी समीरला स्पष्ट सांगितलं की वृद्ध आईवडिलांची काळजी घेणं हा कायद्याचा विषय आहे. तुम्ही तिला सोडून देऊ शकत नाही. पण समीर आणि त्याची पत्नी आपल्या बचावात खोटं बोलत राहिले. हा फक्त एका आईचा नाही, तर अनेक आईवडिलांचा दुःखद प्रवास आहे. ज्यांनी आपलं सर्वस्व मुलांसाठी वाहून घातलं, आज त्याच मुलांना त्यांची काळजी घ्यायला वेळ नाही. समाजात असे प्रकार वाढत चाललेत आणि हे आपल्या सगळ्यांसाठी विचार करण्याचा विषय आहे. हे ऐकून तुम्हाला वाटेल की आईचं काळीज शेवटी आईचंच असतं, पण इथे कारण वेगळं होतं. सुमती काकूंनी स्पष्ट सांगितलं की जर आज समीरला जेल झाली तर समाज समीरला नाही तर मलाच दोष देईल की एका आईने स्वतःच्या मुलाचं घर उद्ध्वस्त केलं. समाजाच्या या टोमड्यांच्या भीतीपोटी आणि उरल्या सुरल्या इज्जतीसाठी त्यांनी समीरला वाचवलं. पण खरी कहाणी इथे संपत नाही, तर इथून सुरू होते. जेव्हा हवालदाराने विचारलं की मावशी, हा मुलगा तुम्हाला घरी न्यायला तयार नाही तर तुम्ही जाणार कुठे, तेव्हा सुमती काकूंचा स्वाभिमान जागा झाला. त्यांनी जे उत्तर दिलं ते प्रत्येक मुलाने आणि सुनेने लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्या म्हणाल्या की ज्या घरात माझ्या मायेला आणि प्रेमाला जागा नाही, तिथे माझ्या शरीरालाही जागा नको. मला कुठल्याही अनाथाश्रमात सोडा, पण मी आता याच्या घरी जाणार नाही. समीरला वाटलं होतं की आई नेहमीप्रमाणे रडेल, विनवण्या करेल, आपल्याकडे राहायला जागा मागेल. पण आईचा हा रौद्र आणि स्वाभिमानी अवतार त्याने कधीच पाहिला नव्हता. सर्वात धक्कादायक गोष्ट तर पुढे घडली. सुमती काकूंनी आपल्या पिशवीतून सोन्याच्या बांगड्या काढल्या. या त्याच बांगड्या होत्या ज्या त्यांनी समीरच्या लग्नासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी जपून ठेवल्या होत्या. त्या बांगड्या समीरच्या हातावर टेकवत त्या म्हणाल्या की तुला तुझ्या घराचा हप्ता भरण्यासाठी पैशांची गरज होती ना, तर हे घे आणि तुझं घर सुखात ठेव. पण यापुढे तुझी आई मेली आहे असं समज. हे शब्द समीरच्या काळजाला आरपार चिरून गेले असतील. ज्या आईला त्याने नाकारलं, तिनेच जातानाही त्याचा संसार सावरला आणि स्वतः मात्र रिकाम्या हाताने निघून गेली. पोलिसांनी सुमती काकूंना माऊली निवास नावाच्या एका वृद्धाश्रमात सोडलं. तिथे गेल्यावर त्यांना दिसलं की त्या एकट्याच अशा दुर्दैवी नाहीत, तर तिथे अशा अनेक आया होत्या ज्यांना कोणाला मुलाने तर कोणाला सुनेने घराबाहेर काढलं होतं. सुरुवातीचे दिवस काकूंसाठी खूप कठीण गेले. सवय नव्हती ना अशा एकाकीपणाची. आश्रमाच्या बाहेरून जेव्हा जेव्हा एसटी बसचा हॉर्न वाजत असे तेव्हा काकूंना वाटायचं की समीर आलाय आपल्याला घ्यायला. त्या धावत गेटकडे जायच्या, पण तिथे फक्त शुकशुकाट आणि निराशा असायची. ही आशा माणसाला खूप त्रास देते, पण म्हणतात ना, काळ हे सर्व जखमांवरचं औषध असतं. आश्रमाच्या संचालिका मंदाताईंनी काकूंना एक मोलाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या की ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी रडून स्वतःला का त्रास करून घेता? आता हेच तुमचं घर आहे आणि आता स्वतःसाठी जगायला शिका. हा विचार सुमती काकूंच्या मनाला पटला. त्यांनी ठरवलं की आता बास झालं रडणं. त्यांनी आश्रमातल्या लहान मुलांच्या शाळेत मदत करायला सुरुवात केली. त्या मुलांना गोष्टी सांगण्यात, त्यांना खाऊ घालण्यात त्या स्वतःचं दुःख विसरू लागल्या. ज्या नात्यांनी त्यांना नाकारलं त्या नात्यांच्या बंधनातून मुक्त होऊन त्या आता खऱ्या अर्थाने जगायला लागल्या होत्या. हळूहळू का होईना, पण सुमती काकूंच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलू लागलं होतं. रक्ताची नाती तोडली तरी माणुसकीची नवीन नाती जोडता येतात, हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. कर्माचा हिशोब जेव्हा चुकता करण्याची वेळ येते तेव्हा राजाचा रंक व्हायला एक क्षणही लागत नाही. आणि हेच समीरच्या बाबतीत तंतोतंत घडलं. 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा समीरने स्वतःच्या जन्मदात्या आईला सुमती काकूंना घराबाहेर काढलं होतं. कशासाठी? तर फक्त आपल्या बायकोच्या हट्टापायी. त्याला वाटलं होतं की आई गेल्यावर घरात सुख येईल, शांतता येईल. पण नियतीचा खेळ बघा कसा असतो. 2 वर्ष उलटली आणि समीरच्या आयुष्यात असं भयानक वादळ आलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या पत्नीसाठी त्याने आपल्या आईला रस्त्यावर सोडलं होतं, त्याच पत्नीने त्याला एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात अडकवलं. समीरचा स्वतःच्या बायकोवर आंधळा विश्वास होता, पण तिनेच त्याला दगा दिला.
बघता बघता समीरची चांगली चालणारी नोकरी गेली. ज्या घराचा त्याला एवढा गर्व होता ते आलिशान घर बँकेच्या लिलावात निघालं. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे ज्यावेळी समीरला आधाराची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याची पत्नी त्याला सोडून कायमची निघून गेली. आज समीर अक्षरशः रस्त्यावर आला होता. खिशात 1 रुपया नाही आणि डोक्यावर हक्काचं छप्पर नाही. अशावेळी त्याला आईच्या त्या शेवटच्या शब्दांची आठवण झाली. आई जाताना म्हणाली होती, ज्या घरात मायेला आणि आईवडिलांना जागा नसते तिथे सुख कधीच नांदत नाही. आज त्या शब्दांचा अर्थ त्याला कळाला होता. त्याला आपली चूक उमजली होती, पण आता खूप उशीर झाला होता. तो वेड्यासारखा शहरातल्या प्रत्येक एसटी स्टँडवर आईला शोधत फिरत होता. त्याला वाटलं आई अजूनही तिथेच एखाद्या बाकावर बसून आपल्या लेकाची वाट पाहत असेल. भूक तहान विसरून तो आईचा शोध घेत होता. शेवटी खूप शोधाशोध केल्यावर त्याला कळलं की आई माऊली निवास नावाच्या एका आश्रमात आहे. तो धावत तिथे पोहोचला. त्याने दुरूनच पाहिलं सुमती काकू आश्रमाच्या बागेत लहान अनाथ मुलांसोबत खेळत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. एक अशी समाधानाची लकीर होती जी समीरने आपल्या घरी त्यांच्या चेहऱ्यावर कधीच पाहिली नव्हती. त्या आता तिथे कोण्या एकाच्या आई नव्हत्या, तर त्या सगळ्या मुलांच्या लाडक्या आजी झाल्या होत्या. समीर आश्रमाच्या गेटमधून आत गेला. आईला बघताच तो तिच्या पाया पडला आणि लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला, आई, मला माफ कर. मी खूप मोठा गुन्हा केलाय. माझं घर गेलं, नोकरी गेली, सगळं संपलं ग. आता मला तुझी किंमत कळलीय. तू चल माझ्यासोबत. आपण पुन्हा शून्यातून विश्व उभं करू. मी तुला खूप सुखात ठेवीन. सुमती काकू शांत उभ्या होत्या. त्यांनी समीरचा हात धरून त्याला जमिनीवरून उठवलं. त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं, तर एक ठाम निर्धार होता. त्या म्हणाल्या, समीर, तू आज इथे आला आहेस तो माझं सुख मागायला आला आहेस की तुझं दुःख वाटायला? काकूंच्या या एका प्रश्नाने समीर निरुत्तर झाला. त्याला जाणीव झाली की आजही तो स्वतःचाच विचार करतोय. काकू पुढे म्हणाल्या, बाळा, मी तुला तेव्हाच माफ केलं होतं ज्या दिवशी पोलीस चौकीत तुझ्यावर गुन्हा दाखल करायला मी नकार दिला होता. पण आता मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. समीरने विचारलं, का आई? अजूनही तू रागवलीयस का? त्यावर त्या म्हणाल्या, नाही रे, राग नाहीये. पण या आश्रमात मला ती माया आणि सन्मान मिळाला जो तू मला देऊ शकला नाहीस. इथे मी बेवारस नाही, तर या सगळ्या मुलांची आजी आहे. माझं एक नवीन कुटुंब तयार झालंय. तू आता स्वतःचं आयुष्य सावर. जेव्हा कधी तुला वाटेल की तुला मायेची गरज आहे तेव्हा इथे पाहुणा म्हणून नक्की ये. पण आई म्हणून हक्क गाजवायला आता खूप उशीर झालाय. तो अधिकार तू गमावलायस. समीर एकटाच आश्रमाच्या बाहेर पडला. सुमती काकू पुन्हा आपल्या कामात दंग झाल्या. त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, कारण आई वडील हे तुमच्या आयुष्याचा पाया असतात. तो पाया उखरून टाकलात तर सुख समृद्धीची इमारत कधीच उभी राहू शकत नाही. हेच या कथेचं सार.